नमस्कार, मी अमृता देखणे. आपण 2 मे ते 7 जून रोज भेटणार आहे बालचमूंना आणि त्याच्यामध्ये फक्त स्तोत्र, भूकंपट्टी असं नाही बरं का. तर याच्यामध्ये तुम्हाला अनेक गोष्टी, अनेक संस्कार, अनेक गोष्टींबद्दल माहिती मी देणार आहे. आणिक शिवाजी महाराजांच्या गोष्टी, गोंंदालेकरांच्या गोष्टी, रामदास स्वामींच्या गोष्टी. आता तुम्ही म्हणाल, आता उद्याच बघा ना आमचा डोळ्याची काळजी घेणाऱ्या स्तोत्र मंत्र सुरू आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की स्क्रीन टाईम जर कमी केला तर डोळ्यांचं आरोग्य वाढेल. तर त्यासाठी आज मी दुपारी जवळजवळ 6-7 तास मी मोबाईल जवळ ठेवला नाही, मोबाईल वापरला नाही. तुम्हाला माहिती आहे का की रामदास स्वामींकडे एकदा एक बाई आपल्या मुलाला घेऊन आल्या आणि म्हणाल्या की माझा मुलगा खूप गूळ खातो आणि गूळ उष्ण आहे, आरोग्याला घातक आहे, हे मी त्याला सांगून तो माझं ऐकत नाही आहे. तर स्वामी तुम्हीच काहीतरी करा. आणि असं सांगितल्यावर स्वामींनी काय सांगितलं की पुढच्या आठवड्यात याल का ताई, माई, असं ते म्हणाले त्या बाईंना. आणि त्यांनी त्यांना पुढच्या आठवड्यात बोलवलं. आणि मग काय झालं की पुढच्या आठवड्यात त्या बाई आल्यावर स्वामींनी सांगितलं की त्या मुलाला घेऊन आल्या, बाळा गूळ खाणं अजिबात चांगलं नाही आणि तू अजिबात गूळ खाऊ नकोस, त्याने तुला उष्णता होईल, तुला उष्णता झाली, दवाखाने, हे सगळं आईला त्रास पडेल. मग तुझी आईला त्रास झालेला तुला आवडेल का? आता तुम्हीच सांगा बाळगोपाळांनो, तुम्ही त्रास दिला तुमच्या आईवडिलांना तर तुम्हाला त्यांना त्रास झालेला चालेल का? मग आपल्या अमृताजीकडनं अनेक गोष्टी ऐकायच्या आहेत ना. मग नक्की माझ्या या सदराला तुम्ही जोडले जा. आणि मग काय झालं, पुढचा भाग तुम्हाला ऐकायचा आहे ना की रामदास स्वामींनी त्यांना काय उत्तर दिलं ते. तर नक्की माझ्या साम्राज्य बाल संस्कार या माझ्या सिरीजला जोडले जा. श्रीराम समर्थ. श्रीराम.